काय वातावरण आहे, मॅजिकल वातावरण. आता सूर्य पकडायचा माणूस. ही जेट्टी आता मोठी होते तिथपर्यंत. इन्फ्लेट आहे. हां, जर फुल्ली इन्फ्लेट केलं तर आपण फ्लोट करू शकतो पाण्यावर. अच्छा, ऑटोमॅटिकली वरतीच राहणार. हां, वरती राहणार. हे बघा, मस्त मुळी मिळालेले आहेत. नमस्कार, माझं नाव प्रगत लुके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आत्ता आपण आहोत आपल्या मेढबाव तांबडेच्या समुद्र किनाऱ्यावरती. इथे आपली आई गजबादेवी, आणि गजबादेवीच्या समोरच बघा जोरात काम चालू आहे. ओके, आता काय काम चालू आहे ना, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक गाव आता तुम्हाला माहिती आहे बदलतं आहे, आणि म्हणजे ते काम तर चालूच आहे, पण त्याचबरोबर आता आमच्या गावामध्ये पण स्कुबा डायव्हिंग चालू झालेलं आहे, आणि ते सुद्धा अशा क्वालिफाईड व्यक्तीकडून. ओके, सो ज्यांनी वेगवेगळ्या मूवीजमध्ये पण अंडर वॉटर जाऊन ना शूटिंग वगैरे केलेलं आहे, आणि त्याच्याशिवाय ही इज अ एक्सपिरियन्स पर्सन, वेल क्वालिफाईड पर्सन, आणि त्यांनी ते स्कुबा डायव्हिंग करतात, आणि ते आपल्या मेढबाव तांबडेचेच भूमिपुत्र पण आहेत. तर आता आपण त्यांना पहिल्यांदा भेटूया. तो तुम्ही बघू शकता खालती आपल्या ही ज्या बोटी आहेत ना, बोटी, या बोटीनं अशा या पाण्यातून समुद्रात जातात फिशिंग करायला. तर आता कसं बोटी बऱ्याच झाल्या, त्याच्यामुळे ही जेटी जरा शॉर्ट पडते. तर आता जेटी वाढवली जाते. तिकडे बघा तुम्ही दीपक बघू शकता, आणि तिकडे बघा काम चाललं आहे JCBचं. तर ही जेटी आता मोठी होते तिथपर्यंत, आणि त्याच्याशिवाय इथून ना एक रस्ता पण काढला जातो आहे, आणि तिकडे ना एक स्मारक पण बनवलं जातं आहे. ते तर आपण आता खाली जाऊन बघणारच आहोत. पण इथे आपल्याबरोबर वसंत येरंभाऊ आहेत. सो वसंत येरंभाऊ, आपण आपल्या गावामध्ये स्कुबा डायव्हिंग चालू केलं आहे, तर कसं तुम्हाला वाटलं की इथे स्कुबा डायव्हिंग चालू करावं? मी 2007 पासून MTDCसाठी डायव्हिंग सेंटर आहे जे आपलं देवबागला, त्याच्यासाठी काम करत होतो. त्याच्यानंतर मी 2010 नंतर अंडर वॉटर मूवीसाठी पण काम केलं आहे. धूम 3, तलाश वगैरे, अच्छा, जोडी ब्रेकरसाठी अंडर वॉटर जे शूट असतात त्याच्यासाठी काम केलं आहे. तर आपल्या इथे पण चांगलं जैवविविधता आहे. आहे, आणि इकडे तसं लोकेशन आहे, आणि आपण एक चांगलं आपलं गावाकडे एक टुरिस्ट यायला पाहिजेत कुठेतरी, आणि इकडच्या लोकांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे. त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालले आहेत की इथे एक चांगल्या प्रकारचं टुरिझम डेव्हलप करायचं. ओके, सो आता आपण जाऊया खालती. पहिल्यांदा तुमचं साहित्य बघूया, आणि त्यानंतर जिथे आपण करतो ना त्या स्पॉटच्या जवळ पण जाऊया. ओके, आणि आता तुम्ही प्रगत होमस्टेला पण राहायला आलात. ओके, तर तुम्ही वसंत येरंभाऊंना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा नंबर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे स्कुबा डायव्हिंगला येऊ शकता. तर जाऊया आता खालती. येस, चला. बघा आपल्या मेढबाव तांबडेचा समुद्रकिनारा, छान सनसेट होतो आता तिकडे. आणि इकडे वसंत भाऊ, आता हे तुमचं साहित्य आहे, तर याच्यामध्ये काय काय आहे जरा सांगाल का आम्हाला? प्रथमतः मी पॅडी स्कुबा इन्स्ट्रक्टर आहे. हां, पॅडी म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे जी वर्ल्डमध्ये सगळीकडे त्यांचे ब्रांचेस आहे. हां, तर त्याचे रूल्स रेग्युलेशन एक असतात, हां, त्याप्रमाणे ते फॉलो करावे लागतात. ओके, तर ते आपण इकडेच फॉलो करतो, जे इंटरनॅशनल लेवलचे असतं. हां, तर त्याच्यामध्ये आता आपण हे BCD आहे, हां, बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस म्हणतात त्याला. हां, हे अंडर वॉटर असताना आपलं बॉयन्सी कंट्रोल करतं. हां, त्याच्यानंतर याला रेग्युलेटर म्हणतात. हां, आणि हा टँक आहे, हा ॲल्युमिनियम टँक असतो, हं, आणि हा 14 किलोचा असतो. 11.1 लिटर हां, कॅपॅसिटी असते याची. हां. आणि यामध्ये आपण 200 बार एअर फिल करतो. एका सिलेंडरमध्ये माणूस 1 तासभर राहू शकतो पाण्यामध्ये? हा डिपेंड करतं त्याच्या लंग्स कॅपॅसिटीवरती, ब्रिदिंग कॅपॅसिटीवरती, आणि डेप्थवरती. ओके, खूप फास्ट ब्रिदिंग केलं तर फटाफट संपू शकतो. तरी पण अर्धा पाऊण तास? हा, तरी अर्धा पाऊण तास आरामात राहता येतं. ओके, फिन्स यूज करतो, मास्क यूज करतो. हा जेव्हा मास्क यूज करतो, हां, तर मास्क घातल्यानंतर जे आपलं नोज आहे हां, त्याच्यामध्ये बंद होतं. ओ अच्छा, ब्रीथ जे करतो ते नॉर्मली तोंडाने करावं लागतं, आणि त्याच्यामध्ये आपण हा जो रेग्युलेटर आहे आपला, हां, त्याचा उपयोग करतो. याच्यातून हां, हां, ब्रीथ इन ब्रीथ आउट हां, याच्यातूनच केलं जातं. ओके, तर असं हे किट पूर्ण घातल्यानंतर हां, आपण सध्या तरी आपण शुअर डाईव्ह करतो. तर इथून चालत जाऊन एक चेस्ट लेवल पाण्यामध्ये ट्रेनिंग केलं जातं. हां, त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा मास्कमध्ये पाणी गेलं तर कसं काढायचं, हां, किंवा समजा इन केस हात लागून किंवा झटका लागून एक्साइटिंगमध्ये रेग्युलेटर तोंडातून निघून गेला, हां, तर त्याला परत रिकवर कसं करायचं. ओके, असे जे 3-4 स्किल आहेत, किंवा इक्वलाइज, जसं आपण खाली जातो पाण्याचा प्रेशर वाढत जातो, तर त्याच्यासाठी आपल्याला इक्वलाइज करणं महत्त्वाचं आहे, कारण कान नाहीतर दुखू लागतं हां, जसं जसं डेप्थ वाढत जाते तसं. मग ते सगळं आपण ट्रेनिंग इथे करतो पहिलं, हां, आणि त्याच्यानंतर मग इथून आपण स्टार्ट करतो डाईव्ह. ओके, ओके, तर त्यांच्या आता मॅक्झिमम 12 मीटरपर्यंत अलाउड असतं या जे बिगिनर्स असतात त्यांच्या. हां, पण आपण एक 7-8-10 मीटरपर्यंत त्यांच्या कॅपॅसिटीनुसार आपण घेऊन जातो त्यांना. हो अच्छा, ओके, सो इकडेच आपला स्पॉट आहे. हो, इकडे सध्या तरी आपण इथेच जातो असं. हां, आणि या साईडला चांगल्या कोरल मासे वगैरे आपण
बघायला मिळतात तिकडे. ओके, अच्छा. इन्फ्लेट आहे. हां, जर इन्फ्लेट फुल्ली इन्फ्लेट केल्यानंतर आपण फ्लोट करू शकतो पाण्यात. अच्छा, ऑटोमॅटिकली वरतीच राहणार. हा, वरती राहणार. हां नंतर खाली जाताना आपल्याला डिफ्लेट करावं लागतं हां, आणि आपण हळूहळू खाली जातो. अच्छा, ओके. हे एक जरा महत्त्वाची इन्स्ट्रक्शन होते म्हणून तुम्हाला सांगितली. तर चला आता आपण जाऊया त्या स्पॉटवरती. आणि सो बेसिकली आता हे जे सगळं काम चाललं आहे तुम्हाला दिसतं आहे, ही जेटी बनवली जाते. आणि त्याच्याशिवाय जो मुंबई गोवा कोस्टल हायवे आहे तर तो आता असं म्हणतात, आता काय खरं काय खोटं कळत नाही, पण तो जातो आहे तो समुद्रातूनच. ओके, म्हणजे तो जमिनीवरती येतच नाही आहे. सो असा काहीसा प्लॅन आहे त्यांचा. असं म्हणतात की आता हे जे काम चालू होतं ना, मला पहिल्यांदा असं वाटलेलं की ते ॲक्च्युली स्मारक नाही, लाईट हाऊस बनलं जात आहे. तर वरती तिकडे मागे लाईट हाऊस बनवतात. सो बघा आता हे इथून असं ना, हे जे बनवलं जात आहे ना, तो हा एक अजून एक कचरा बनवला जातो आहे सेफ्टीसाठी गजबादेवीच्या. कारण कसं आहे की पाणीसारखं लागत राहतं आणि मग बघा हे सगळे दगडमधला सिमेंट सगळं गेलेलं आहे. ओके, तर ह्याच्यावरती अजून एक कचरा बनवला जातो आहे. आणि इथून मग समजा तुम्ही चालत पण जाऊ शकता आणि तिथून पण एक रस्ता आहे आमच्याकडे वरती चढायला गजबादेवीला. सो हे गजबादेवीचंच सुशोभीकरण म्हणू शकता तुम्ही की त्याच्यासाठी हे सगळं केलं जात आहे. ओके, आणि जो मुंबई गोवा हायवे आहे कोस्टल हायवे तो तर असं म्हणतात आता समुद्रातूनच जाणार, कारण कुणकेश्वरला त्याचं काम जोरात चालू झालेलं आहे. ओके, आणि त्याच्यामुळे त्याचा जो एक लाईट हाऊस आहे तर तो इथे कुठेतरी मागे बनणार आहे किंवा तिथे स्मारक असेल. ओके, तर त्याच्याबद्दल आता जर मला गॅरंटेड इन्फॉर्मेशन मिळाली तर मी तुम्हाला नक्की सांगतो. पण हे बघा नाही, मस्त असे सळ्या बघा कशा सगळ्या दगडामध्ये टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये सिमेंट भरलेलं आहे. आणि आता याच्यावरती असा छान रस्ता बनवला जाणार आहे. आणि बघा ना केवढी मोठी कवडी मिळाली बघा मला अचानक. तर हे सगळं जे काम चालू आहे, ओके, याच्यातून तुम्ही बघा थोडं कुठेतरी ना ते काही अंडर वॉटर आहे तर ते थोडं डिस्टर्ब झालं आहे याच्यामुळे. पण बघा तुम्हाला प्रगती पाहिजे, बदल पाहिजे, तर थोड्याफार गोष्टी होत राहतात ते अशा, तर त्याच्यामध्ये नंतर गोष्टी सेटल्ड होतील. ओके, सो तुम्हाला जर आठवत असेल आपण आपल्या मित्राबरोबर आलेलो योगेंद्र साटमबरोबर, तो पण कलचा काढण्यासाठी इथेच उतरलेला, पण तो विदाऊट ऑक्सिजन उतरलेला. आणि इकडे हे आपल्याला जरा ओळखीचे चेहरे दिसतात. कोण आहेत इकडे, काय शोधतं, काय काढतास ती, असे उघड्यावरच मिळतात. आणि हे बघा यांना मुळे मिळाले आहेत मस्तपैकी, आजच्या निस्तेगाची सोय करतात वाटतं. हे बघा मस्त मुळे मिळालेले आहेत. तुझे काय आहेत? अरे हे असेच मिळतात. हां हां, हे बघा भरपूर मुळे मिळालेले आहेत. सगळं काहीतरी नवीनच चाललं आहे. तर आता इकडे बऱ्यापैकी पाणी असतं. तर आता आपण इकडे जाऊया पुढे. हे बघा इकडचे मुळे बघा. आपण कुठे जातो? हां, अच्छा, ओके, आपण तिकडून जाऊया मग. हो, हे बघा इकडे हे सी कुंभर आहेत. काय आहेत जर नक्की? समुद्र काकडी बोलतात याला. हां, हे भरपूर स्लो असतं. हां याला इथून समजा थोडं 2-3 फूट जरी चालायचं असेल ना हां, तरी 15-20 मिनिटं लागतात. मासे वगैरे यांना खाण्यासाठी भरपूर हे असतात. माशांना आवडतंय खायला. हा, हां, जे खडकातले क्रॅब वगैरे असतात ते पण ह्याला खातात. ह्याला खातात. हां, तर ॲक्च्युली हे काय करतात, स्वतःच्या बचावासाठी एक व्हाईट चीक असतो जो सोडतं ते. हां हां, मग ते असं एवढा चिकट असतो की त्याच्यामध्ये ते मासे वगैरे पण अडकतात. ट्रॅप होतात. हां, अच्छा. ते स्वतःच्या बचावासाठी ते हे करतात. आपल्याला कसं काय हानिकारक नाही ना त्याचे? नाही नाही, काहीच नाही. ओके, सो बघा आपल्याला इथे कोणकोणते मासे दिसतात वसंत भाऊ? इथे आपल्याला एंजल फिश आहे, डॅमसेल आहे. कोणता एंजल फिश आणि डॅमसेल आहेत, डॅमसेल स्नॅपर आहेत, स्नॅपर आहेत. हा, स्वीटलिप आहेत, हां अजून सी अर्चिन आहेत, हां भरपूर आहेत. अजून कोरल्स आहेत. कोरलमध्ये ब्रेन कोरल आहे, टेबल कोरल आहे, हां, ते आपल्याला इथे पाहता येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सरगॅसमच्या भरपूर जाती इथे आढळत आहे. ओके, कारण मी त्या दिवशी डाईव्ह केलं तेव्हा बघितलं तर सरगॅसम, कारण त्याचा एक ठराविक काळ असतो, हां, त्याच्यामध्ये ते गुलाब दिसेल आता असं. कारण नंतर ते जेव्हा हवा चालू होते तेव्हा ते तुटून मग हळूहळू समुद्राच्या किनाऱ्याला लागतं. आणि मग ओके. ते त्याचा वापर आपण माडाना वगैरे करतो, माडाला खत म्हणून. कत म्हणून. ओके, हां, इथे तुला दिसेल आता इथे ते आहे अजून थोडं. हां, सरगेसम म्हणजे काय? सरगॅसम म्हणजे शेवाळ, जे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे हे कॉमन सरगॅसम बोलतो याला. हां, अजून क्लोरो फार्म आहे. पण स्कुबा डायव्हिंग करायची योग्य वेळ कोणती? योग्य वेळ राहते 12, म्हणजे जे सनलाईट पण चांगली असते आणि एक तळापर्यंत प्रकाश पोचला जातो. हां. ती एक चांगलं म्हणजे 11 पासून एक 2-3 वाजेपर्यंत चांगला अच्छा. टाईम असतो. तर लाईट आपल्याला व्यवस्थित मिळते. आणि आता बघा लाईट म्हटल्यावरती इकडे तुम्ही समोर बघू शकता काय भारी सनसेट होतोय आणि काय वातावरण आहे बघा. मस्तच ना, झकास.
सो बघा हा स्पॉट आहे, तर इथून आपण कसं स्टार्ट करतो? इकडे ट्रेनिंग होतं, जे एंट्रन्स आहे तिथून, हां आणि तिकडनं मग असा स्विमिंग करत 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 त्यांना इकडे आणलं जातं. पण इकडे तर पाणी बऱ्यापैकी खोल आहे ना? हां, बऱ्यापैकी म्हणजे 3-4 मीटर आहे जास्त. अच्छा, जास्त नाही आहे, 3-4 मीटर आहे. ते सेट होईपर्यंत त्यांना तिथूनच येईपर्यंत ते सेट होतात. हां 3-4 मीटर म्हणजे काहीच नाही तसं. हां. नंतर मग आपण जातो त्यांच्या कॅपॅसिटीनुसार, मग 8-9 मीटरपर्यंत. अच्छा, तिकडे आतमध्ये. अच्छा, मी तर कधी या साईडला. हां कल्पना पण केली नव्हती की असं मी कधीतरी जाईन तिकडे. तर मी सुद्धा प्लॅन करतोय आपण लवकरात लवकर एकदा वसंत भवन बरोबर येऊया आणि मस्तपैकी स्कूबा डाइविंग करूया. हाय, गुड इवनिंग. मेरा नाम नवल तनेजा है. मैं फरीदाबाद दिल्ली एनसीआर से आया हूँ. मैं अपनी फैमिली के साथ और अपने फ्रेंड्स के साथ यहाँ वेकेशन मनाने आया हूँ देवगढ़ में, सिंधुगढ़. सो हम ये फर्स्ट टाइम मेरे फ्रेंड्स से सबने मोटिवेट करा कि मैं स्कूबा करूँ करके. मेरे को पहले इनिशियली थोड़ा डर लग रहा था, बट वसंत सर और उनके ब्रदर और उनकी पूरी टीम ने एनकरेज करा कि काफी आप प्रॉपर्ली ब्रीथिंग वीथिंग करो, सारा इंस्ट्रक्शंस दिया करके. और इनिशियली थोड़ा डर लग रहा था, बट फिर अच्छे से हुआ. नीचे एकदम मेरे को लास्ट पॉइंट तक लेके गए, पूरा कोरल्स वोरल्स देखा, फिशेस देखा, सी कोकून देखा. तो मेरी बकेट लिस्ट में था कि स्कूबा डाइविंग करने का है. और अभी आई एम 40 ईयर्स, तो मेरे को लग रहा है कि मैंने लाइफ में कुछ अचीव करा है. और लोग बोलते हैं कि गोवा में या फिर मालदीव या बहुत जगह अंडमान निकोबार में होती है, बट यहाँ बहुत सर ने पूरा प्राइवेट सेशन दिया, बहुत टाइम दिया, एक अच्छे से इंस्ट्रक्शन अच्छे से एक्सप्लेन करा मेरे को और मेरे सब फ्रेंड्स को. तो आई एम ग्लैड कि मैं ये कर पाया. थैंक यू सो मच वसंत सर एंड टीम. थँक्यू. तुम्ही जर मिडगाव गावामध्ये येत आहे, ओके, आता मला यायला जरा उशीर झाला कारण मी आज जरा बाहेर होतो. ओके, दुपारी आलो असतो तर आज मला पण स्कूबा डायव्हिंग करता आलं असतं, पण मी आलो आज संध्याकाळी. ओके, तर जेव्हा दुपारी जर मला टायमिंग भेटला, आता 1-2 दिवस मी गडबडीत आहे, मालवणला चाललो आहे, त्याच्यामुळे मला करता येत नाही. पण तुम्ही याचा आनंद नक्की घेऊ शकता. ओके, तुम्ही इथे येऊ शकता आणि छानपैकी आपलं इथे मस्त छान स्कूबा डायव्हिंग करू शकता. आता आपल्याबरोबर ना चेतनराव आहेत आणि हे ना PhD करत आहेत सी स्नेक्समध्ये. तर ना सगळ्यांना असं वाटतं की समुद्रातले साप सगळे विषारीत असतात, तर असं खरं आहे का? खरे ओके, सगळेच साप विषारी असतात. जास्त करून जे प्रजाती आहे ते विषारी आहेत. आणि आता किती प्रजाती आहेत आपल्याला कोकण किनारपट्टीवरती मिळतात? मला तर फक्त 2 जास्त करून सापडले, हां. पण एक 5-6 म्हणजे जातींचा रिपोर्ट आहे. 5-6 जातींचा. पण ते बाकीचे मिळतात ते क्वचित कधी कधी खोल समुद्रात मिळाले तर मिळाले. हां पण इकडे जवळ जे समुद्रात आहेत म्हणजे हां. विसवापण वगैरे असं, हां. तर तिकडे 2च तुम्हाला जास्त. कोणते 2? त्याला इंग्लिशमध्ये हुक नोज्ड सी स्नेक त्याला म्हणतात, हां आणि दुसऱ्याला शॉर्ट सी स्नेक म्हणतात. ओके. तो दुसरा जाती आहे ते तो एवढासा काहीतरी वाढतो हां आणि पिवळा कलरचा असतो आणि त्याला असे म्हणजे वाघासारखे पट्टे असतात. ओके. आणि तो दुसरा असतो तो म्हणजे हिरवा रंगाचा, हिरवा किंवा ग्रे कलरचा असं. हां आणि दोघी म्हणजे जाळीत वगैरे पण सापडतात. हां तर माझं अभ्यास म्हणजे तेच आहे की मच्छीमारामुळे त्यांच्या आयुष्यात काय त्यांना फरक पडतो का, म्हणजे त्यांच्या खाद्यामध्ये किंवा असं. ओके. आणि ते जनरल खातात काय मासे? मासे, खेकडे? खेकडे नाही, खेकडे पण खातात कधी कधी, हां पण जास्त करून मासे खातात. हां जास्त जाती खटवी वगैरे खातात, प्रॉन्स पण खातात. ओके. आणि ते कितपत विषारी आहेत, म्हणजे त्यांचा डंक झाल्यावरती वाचण्याची शक्यता? ते आपल्या जमिनीत ते नाग वगैरे जे सापडतात ना, त्यांच्या पट्टीने काहीतरी 2-3 पट्टीने विषारी असते. अच्छा, ओके, जास्त आहेत ते, जास्त म्हणजे विषारी. म्हणजे त्यांच्यापासून सावधच राहायला पाहिजे. हो हो, पण ते जास्त डेव्हलप समुद्रात झाले मासे खायला, हां तर ते माणसांना चावत नाही. जर जाळीत वगैरे अडकले तर काढताना कदाचित जर चावला तर चावला, हां. पण तसं तुम्ही पाण्यात असताना तुम्ही जर पोहत असले तर त्यांच्या तुम्हाला येऊन चावणार नाही तसं. अच्छा, नाही चावणार. नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही सेफ राहता त्या हो, बाबतीत. तसे सेव राहतात. अच्छा, ओके, थँक्यू, धन्यवाद. येस. सो इथे आल्यावरती तर मला नेहमीच भारी वाटतं. ओके, बघा ना, मस्तपैकी असा सनसेट होतो आणि असा सुंदर असा कोळी कोळी सूर्याची किरणं, ओके, एकदम भारी वाटतात ना. आणि बघा काय वातावरण आहे, मॅजिकल वातावरण. असं सूर्य पकडायचा माणूस प्रयत्न करू शकता तुम्ही इथे. आणि मस्तपैकी इथे येण्यातून स्कुबा डायव्हिंग करण्याचा आनंदच काय वेगळा आहे. वगैरे तसं सेफ आहे, ओके, जसं तुम्हाला म्हटलं. आणि जे आपली व्यक्ती आहेत वसंत येराम भाऊ, तर ते एकदम वेल क्वालिफाईड व्यक्ती आहेत. चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांना, तरी मूवीजसाठी पण अंडर वॉटरचं केलेलं आहे आणि पूर्ण सेफ्टी गाईडलाईन्स डोक्यात ठेवूनच ते इथे मस्तपैकी स्कुबा डायव्हिंग करतात. तर आता ही अजून एक ॲडिशनल गोष्ट झाली. आता आमच्या गजबादेवीचं रिनोव्हेशन तर होतंच आहे, सुशोभीकरण, आणि ते झाल्यानंतर मग अजून वेगळंच वाटेल आमचं गाव. होपसो आपलं MPTC पण कधीतरी चालू होईल आणि इन फ्युचरमध्ये मे बी आफ्टर 2-3 इयर्स, यू नेवर नो. हा जो आता हे बघा इकडे पांडवांचा दगड आहे, इकडे म्हणतात ते लाईट हाऊस करतील किंवा मग मे बी काहीतरी स्मारक बनवणार आहेत. ओके, तर मला एक्झॅक्टली माहिती नाही, जेव्हा मला एक्झॅक्टली माहिती पडेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ओके, तर गावाला आल्यावरती या नवीन नवीन अपडेट कळत जातात. ओके, तिथे स्मारक बनेल आणि इथूनच मागून कुठून ना कुठून तरी असा मस्तपैकी मुंबई गोवा कोस्टल हायवे सुसाट जाईल आणि होपसो इथूनच आम्हाला कनेक्शन असेल.
म्हणजे जर गोव्याला जायचं असेल ना तर इथूनच गाडी वरती आणायची, तिथून त्याला कनेक्ट करायची, कनेक्टरने, आणि मस्तपैकी मुंबई गोवा हायवेने मस्तपैकी गोव्याला जाऊ शकता तुम्ही, किंवा इथून मुंबईला जाऊ शकता. हे दिवा स्वप्न आहे की हे सत्यात उतरेल, आणि कोण सत्यात उतरवेल. ओके, सो त्याला तर सलाम. ओके, आणि काय म्हणता असा कोणतरी माणूस पाहिजे, झाला पाहिजे इंडियामध्ये, की बाबा जी स्वप्न आहेत आपल्या लोकांची, तर अशी काहीशी स्वप्न तर ती पण डेव्हलप होतील. आणि यार म्हणजे कोकणात मग स्वरूपच पालटून जाईल तर अशा प्रकारचे रोड झाले तर, कारण मग ते फॉरेनर लोकांना खूप अट्रॅक्ट करणार. ओके, आणि मोठ्या प्रमाणात फॉरेनर्स पण आणि चांगल्या क्वालिटीचा क्राऊड इकडे येईल. कारण आत्ताचं जे कोकणातलं जे पर्यटन आहे, ओके, तर ते मी म्हणेन खूप बजेट पर्यटन आहे. त्याच्यामध्ये ना म्हणजे बजेट पर्यटनामध्ये मी पण करतो. ओके, तर त्याला मला माहिती आहे. तर ते ना एकदम कट्टुकट असतं, त्याच्यामध्ये ना हार्डली काही प्रॉफिट होतं. खूप प्रॉफिटेबल बिझनेस नाही आहे तो. आणि जर अशा प्रकारचं जर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट झालं म्हणजे समुद्रातून जाणारा असता मस्तपैकी आपला कोस्टल हायवे म्हणू शकता तुम्ही, मुंबई गोवा कोस्टल हायवे, तर मग त्याच्यामुळे जे पर्यटन अट्रॅक्ट होईल. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्तीना 5,000 रुपीज, 7,000 रुपीज, 12,000, 30,000, 50,000 रुपीज देऊन 1 नाईटचं स्टे बुक करते ना, तर त्यावेळी जो पैसा लोकल इकॉनॉमीमध्ये येतो ना तो एक वेगळाच पैसा असतो, आणि त्याच्यामुळे जो रिचनेस वाढतो ओके लोकल इकॉनॉमीमध्ये, तर तो वेगळ्या प्रकारचा असतो. तर आपल्याला तशा प्रकारचं पर्यटन पण अट्रॅक्ट करायचं. बजेट पर्यटन पण नेहमीच राहील, पण त्याच्याशिवाय असं पर्यटन पण नेहमीच राहील. आणि ऑब्व्हियसली जे पर्यटन आहे तर त्याच्यामध्ये आपण ऑप्शन्स पण दिले पाहिजेत. जरा तुम्हाला आता कळलं, त्या मिडबाव गावामध्ये आला तर मस्तपैकी इथे गजबादेवीचं मंदिर आहे, तिकडे भरपूर छान मासे मिळतात खायला. तुम्हाला बरेचसे होमस्टे आता झालेले आहेत, MTDC चालू होईल तेव्हा होईल. ओके, पण बीच तर एकदमच सुंदर आहे आमचा. आता हे गजबादेवीचं सुशोभीकरण चालू आहे, आणि त्याचबरोबर आता स्कुबा डायव्हिंग पण चालू झालेलं आहे. तर आमच्या गावाला आता नक्की या. प्रगत होमस्टेला पण या, स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे, कॉल करा, इकडे स्टे बुक करा. नंतर मग वसंत येरम आहे, तर यांचा नंबर आहे, तर तो पण मी स्क्रीनवरती दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर त्यांना स्कुबा डायव्हिंगसाठी कॉल करा. तुम्ही कुठेही या, म्हणजे बरीचशी रिसॉर्ट्स वगैरे पण आहेत आता मिडबाव तांबाडेमध्ये, तर बरेचसे होमस्टे तिथे राहायला आलात तरी तुम्ही वसंत येरमना कॉल करून तिकडे स्कुबा डायव्हिंगसाठी बुक करू शकता, आणि मस्त तिथे स्कुबा डायव्हिंग करायला येऊ शकता. तर नक्की आनंद घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.